नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, पण सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कुणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी जरूर जावं। शरद पवार गटाच्या बैठकीमध्ये जयंत पाटील आक्रमक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पहिल्या रांगेत बसलेले अनेक जण तिकडे हारगुच्छ घेऊन गेलेत। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची भेट घेतलेल्यांना आता जयंत पाटलांनी हे सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। योगेश बोरसे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। योगेश। सुमित, शरद पवार गटाची 2 दिवसीय बैठक मुंबईत सुरू आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर चिंतन मंथन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काल या बैठकीचा पहिला दिवस होता आणि या बैठकीमध्ये काल शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली। गेल्या काही दिवसांपासून ज्या चर्चा सुरू आहेत की काही खासदार आमदार हे अजित पवार गटात जाणार, याच मुद्द्याला धरून जयंत पाटील यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आमदार खासदारांना सुनावल्याचं पाहायला मिळालं। त्यांना तिकडे जायचं असेल त्यांनी खुशाल जावं, अशा पद्धतीची भूमिका काल जयंत पाटलांनी मांडलेली आहे। त्यासोबतच स्वतःबद्दल अर्थात जयंत पाटलांबद्दल गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे। जयंत पाटील सुद्धा अजित पवार गटात जातील त्या संदर्भात सुद्धा त्यांनी भूमिका मांडलेली आहे। मला जर जायचंच असतं तर मी काही यापूर्वीच गेलो असतो। त्यामुळे त्या सगळ्या चर्चांवरती पडदा टाकण्याचं काम काल जयंत पाटलांनी केलेलं आहे। त्यासोबतच काही दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये अजित पवारांना काही खासदार आमदार हे शरद पवार गटातील त्यांना जाऊन भेटले होते। याच मुद्द्याला धरून पहिल्या रांगेत बसलेल्या काही लोक हार गुच्छ घेऊन अजित पवारांना भेटीसाठी गेले होते। यावरनं सुद्धा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि एकूण नेत्यांना काल जयंत पाटलांनी सुनावल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे या सगळ्या चर्चा आहेत आणि एकूणच विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गटाचा जो काही पराभव झाला 56 वरून थेट 10 वरती आलेलो आहोत, यापेक्षा आणखीन काय वाईट होऊ शकतं ही सुद्धा भूमिका काल जयंत पाटलांनी मांडलेली आहे। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन सुद्धा काल जयंत पाटलांनी केलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।